नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आजच्या नवीन व्हिडिओमध्ये। तर आजचा व्हिडिओ खूप जास्त इंटरेस्टिंग होणार आहे विद्यार्थी मित्रांनो, कारण आजच्या व्हिडिओमध्ये आपण मागील 6 महिन्यांच्या वन लाइनर चालू घडामोडी घेतलेल्या आहेत। यामध्ये आपण किती प्रश्न, तर 650 प्लस प्रश्नांचा आपण या व्हिडिओमध्ये समावेश केलेला आहे। आणि विद्यार्थी मित्रांनो, यामध्ये आपण जानेवारी ते जून या महिन्याच्या म्हणजे एकूण 6 महिन्यांच्या चालू घडामोडीचा समावेश केलेला आहे। आणि तुम्हाला जर या व्हिडिओची पीडीएफ हवी असेल ना, तर व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपल्या टेलिग्राम चॅनलची लिंक आहे, तेथे तुम्हाला सर्व व्हिडिओच्या पीडीएफ अगदी फ्री मध्ये मिळणार आहेत। तर विद्यार्थी मित्रांनो, आजचा व्हिडिओ बनवण्यासाठी मला खूप जास्त मेहनत लागलेली आहे, म्हणून आजच्या व्हिडिओचं लाईकचे टार्गेट आपण फक्त 2000 लाईक ठेवलेलं आहे। किती, तर फक्त 2000 लाईक। तर मला अशी अपेक्षा आहे की तुम्ही लवकरात लवकर 2000 लाईक पूर्ण करताल। तर मित्रांनो, 2000 लाईक पूर्ण झाल्यावर मी ताबडतोब तुम्हाला या व्हिडिओची पीडीएफ आपल्या टेलिग्राम चॅनलवर अपलोड करणार आहे। तर थोडाही वेळ वाया न घालवता आपण या व्हिडिओला सुरुवात करूयात। तर विद्यार्थी मित्रांनो, आजच्या आपल्या धमाकेदार व्हिडिओला सुरुवात करूयात। आणि आजचा आपला पहिला प्रश्न असणार आहे, पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांच्या 300व्या जयंतीनिमित्त आपल्या महाराष्ट्र सरकारने कोणता विशेष उपक्रम सुरू केलेला आहे? तर याचे योग्य उत्तर काय असणार आहे? तर आदिशक्ती अभियान। यानंतर पुढील प्रश्न पाहूयात। तर प्रोजेक्ट कुशा कोणाद्वारे विकसित करण्यात येत आहे? तर DRDO द्वारे। यानंतर भारतीय नौसेनाच्या 2 महिला अधिकाऱ्यांनी कोणत्या जहाजाद्वारा विश्व परिक्रमा पूर्ण केलेली आहे? तर INS तारिणी या। यानंतर आर्थिक वर्ष 2024 ते 2025 मध्ये कोणत्या राज्यामध्ये सर्वाधिक परकीय गुंतवणूक झाली? तर आपल्या महाराष्ट्र या। यानंतर 26व्या राष्ट्रीय ॲथलेटिक्स स्पर्धेमध्ये अविनाश साबळेने कोणते पदक जिंकले? तर सुवर्ण पदक जिंकले आहे। कोणते? तर गोल्ड मेडल। यानंतर ऑपरेशन शील्ड या मॉक ड्रिलचा मुख्य उद्देश काय आहे? तर आपत्कालीन तयारी वाढवणे हा मुख्य उद्देश आहे। यानंतर पुढील प्रश्न पाहूयात। तर 31 मे 2025 रोजी कोणता जागतिक दिवस साजरा करण्यात आला? तर जागतिक तंबाखू विरोधी दिवस साजरा करण्यात आला। यानंतर स्वच्छ सर्वेक्षण ग्रामीण 2025 कोणत्या मंत्रालयाने नुकतेच सुरू केले आहे? तर जलशक्ती मंत्रालयाने सुरू केलेले आहे। यानंतर विद्यार्थी मित्रांनो, मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना अंतर्गत गैरफायदा घेतलेल्या किती महिला सरकारी कर्मचाऱ्यांविरुद्ध कारवाई करण्यात आली आहे? तर 2652। यानंतर 10वा प्रश्न, नाशिकमध्ये कौशल्य विकास मंत्री मंगल प्रभात लोढा यांनी कोणती नवीन धोरण जाहीर करण्याची घोषणा केली? तर नवोपक्रम धोरण। यानंतर पुढील प्रश्न, कॅनडा इंडिया फाउंडेशन द्वारा कोणाला ग्लोबल इंडियन ऑफ द इयर अवॉर्डने सन्मानित नुकतेच करण्यात आले आहे? तर सद्गुर। यानंतर शहराच्या विकासाला गती देण्यासाठी कोणत्या राज्याने अंकुर योजना नुकतीच सुरू केली? तर ओडिशा या राज्याने। यानंतर पुढील प्रश्न, तर राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते कोणाला राष्ट्रीय फ्लोरेन्स नाइटिंगेल पुरस्काराने नुकतेच सन्मानित करण्यात आले? तर सुजाता बागुल यांना। यानंतर रोहित शर्माने IPL मध्ये किती षटकार मारण्याचा विक्रम केलेला आहे? तर 300। यानंतर पुढील प्रश्न, 2 जून दिवशी आपल्या भारताचे कोणते नवीन राज्य अस्तित्वात आले? तर तेलंगणा। यानंतर नुकतेच कोणत्या मंत्र्यांनी आयुष सुरक्षा पोर्टल सुरू केले आहे? तर सर्वानंद सोनोवाल यांनी। यानंतर पुढील प्रश्न, 2025 चा मिस वर्ल्ड कोणाला मिळाला? तर ओपल सुचाता यांना। यानंतर आशियाई वेटलिफ्टिंग चॅम्पियनशिप 2026 चे आयोजन कोण करणार आहे? तर अहमदाबाद करणार आहे। यानंतर पुढील प्रश्न, तर ओकलीचा ब्रँड अँबॅसेडर म्हणून अलीकडेच कोणाची नुकतीच नियुक्ती करण्यात आली? तर शुभमन गिल यांची नुकतीच नियुक्ती करण्यात आलेली आहे। यानंतर पुढील प्रश्न पाहूयात। तर 7 शिखरे सर करणारा सर्वात तरुण भारतीय कोण ठरला? तर विश्वनाथ कार्तिकेय ठरलेला आहे। यानंतर पुढील प्रश्न, तर आपल्या महाराष्ट्र शासनाने कोणत्या पदावर अंगणवाडी सेविकांना शिक्षक म्हणून समाविष्ट करण्याचा निर्णय घेतला? तर प्राथमिक शिक्षक। यानंतर पुढील प्रश्न, 2 जून 2025 रोजी भारतीय रुपयांची किंमत अमेरिकन डॉलर संबंधी वाढलेली आहे, तर यामागील मुख्य कारण कोणते होते? तर अमेरिकन डॉलरची कमजोरी आणि पोर्टफोलिओ गुंतवणुकीतील वाढ। यानंतर विद्यार्थी मित्रांनो, पुढील प्रश्न, देशातील पहिले कृषी
हॅकेथॉन कोठे आयोजित करण्यात आले आहे? तर पुण्यामध्ये. यानंतर पुढील प्रश्न, इलेक्ट्रिक वाहन नोंदणीमध्ये आपले महाराष्ट्र राज्य हे कितव्या क्रमांकावर आहे? तर आपले महाराष्ट्र राज्य आहे 2ऱ्या क्रमांकावर. यानंतर पुढील प्रश्न आहे 25वा, तर देशातील सर्वात मोठा हरित हायड्रोजन प्रकल्प कोणत्या राज्यात होत आहे? तर हरियाणा या राज्यामध्ये. यानंतर पुढील प्रश्न, तर नोमॅडिक एलिफंट सैन्य अभ्यास भारत आणि मंगोलिया देशामध्ये कोणत्या कालावधीमध्ये आयोजित करण्यात आला? तर 31 मे ते 13 जून या दरम्यान. यानंतर पुढील प्रश्न, आपल्या भारताचा पहिला AI सेज कोणत्या राज्यात स्थापन करण्यात येत आहे? तर छत्तीसगड या. यानंतर भारतातील दुसरे 100% साक्षर राज्य कोणते ठरले आहे? तर गोवा हे राज्य. यानंतर केंद्रीय मंत्री शिवराज सिंह चौहान यांनी खालीलपैकी कोणत्या शहरामध्ये विकसित कृषी संकल्प अभियान सुरू केला आहे? तर भुवनेश्वर ओडिशा या. यानंतर कोणत्या परिषदेमध्ये आपल्या भारताला चॅम्पियन देश म्हणून मान्यता देण्यामध्ये आली आहे, जिथे जमिनीची मालकी आणि गावाच्या व्यासपीठाचे कौतुक झालेले आहे? तर जागतिक बँक परिषद, वॉशिंग्टन DC. यानंतर विद्यार्थी मित्रांनो, खालीलपैकी कोण क्लब फुटबॉलमध्ये 800 गोल करणारा पहिला फुटबॉलपटू ठरलेला आहे? तर योग्य उत्तर क्रिस्टियानो रोनाल्डो. यानंतर IPL 2025 चे विजेतेपद कोणी पटकावले? तर RCB ने पटकावले आहे. यानंतर आपल्या भारतातील एकूण रामसर स्थळांची संख्या किती झालेली आहे? तर 91 झालेली आहे. यानंतर 26वी आशियाई ॲथलेटिक्स चॅम्पियनशिप स्पर्धेमध्ये आपल्या भारताने एकूण किती पदके जिंकली? तर एकूण 24 पदके जिंकलेली आहेत आपल्या भारत देशाने. यानंतर ऑपरेशन स्पायडर वेब कोणत्या देशाने नुकतेच सुरू केले होते? तर युक्रेन या. यानंतर ऑडी इंडियाचे ब्रँड अँबॅसेडर अलीकडेच कोण बनले? तर नीरज चोप्रा बनले आहेत. यानंतर 2025च्या आर्थिक वर्षासाठी आपल्या भारताच्या GDP वाढीचा SBIचा अंदाज किती टक्के आहे? तर 6.5%. यानंतर जागतिक पर्यावरण दिवस कधी साजरा करण्यात येतो? तर 5 जून या दिवशी. यानंतर 80व्या संयुक्त राष्ट्र महासभेच्या अध्यक्षपदी कोणाची निवड झाली? तर ॲनालेना बेअरबॉक यांची. यानंतर आपल्या भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी 6 जून रोजी जगातील सर्वात उंच रेल्वे पुलाचे उद्घाटन करणार असून ते कोणत्या नदीवर बांधले होते? तर चिनाब या नदीवर. यानंतर आंतरराष्ट्रीय प्रशासकीय विज्ञान संस्थेच्या अध्यक्षपदी कोणत्या देशाची निवड करण्यात आली? तर आपल्या भारत या देशाची निवड करण्यात आलेली आहे. यानंतर आपल्या भारतामध्ये कधीपासून जातीनिहाय जनगणना सुरू होणार आहे? तर 1 मार्च 2027 पासून. यानंतर मे महिन्यामध्ये देशाचा बेरोजगारी दर किती टक्के राहिलेला आहे? तर 6.9%. यानंतर पुढील प्रश्न, तर IATA वर्ल्ड एअर ट्रान्सपोर्ट परिषद 2025 चे आयोजन कोठे करण्यात आलेले होते? तर नवी दिल्लीमध्ये. यानंतर कोणत्या केंद्रशासित प्रदेशात स्थानिकांना नोकरीमध्ये 85% आरक्षण मिळणार आहे? तर लडाख या. यानंतर 2025 ते 2026 साठी भारतीय उद्योग महासंघाने म्हणजे CII ने अध्यक्ष म्हणून नुकतीच कोणाची निवड करण्यात आलेली आहे? तर राजीव मेमानी यांची. यानंतर पुढील प्रश्न पाहून घेऊयात, तर काळ्या हरणांच्या दुर्मिळ प्रजातींना नामशेष होण्यापासून वाचवण्यासाठी कोणत्या राज्यामध्ये काळे हरण संवर्धन संशोधन केंद्र स्थापन केले जाईल? तर बिहार. यानंतर कोणत्या राज्याने कुमारम भीमला व्याघ्र संवर्धन अभयारण्य म्हणून घोषित केले आहे? तर तेलंगणा. यानंतर पुढील प्रश्न, तर स्पेन देशाचा सर्वात प्रतिष्ठित प्रिन्सेस ऑफ ऑस्टेरियस अवॉर्ड 2025 कोणाला प्रदान करण्यात आला? तर सेरेना विल्यम्स यांना प्रदान करण्यात आलेला आहे. यानंतर पुढील प्रश्न 50वा पाहूयात, तर 6 जून रोजी छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक कोणत्या ठिकाणी झाला? तर रायगड या ठिकाणी. यानंतर संयुक्त राष्ट्रांच्या जागतिक पर्यटन संघटनेच्या पहिल्या महिला सरचिटणीस म्हणून नियुक्त झालेल्या शेखा नासेर अल नोवेस कोणत्या देशाच्या आहे? तर संयुक्त अरब अमिराती या. यानंतर अलीकडेच प्रसिद्ध झालेल्या हवामान बदल कामगिरी निर्देशांक 2025 मध्ये आपल्या भारताला कोणता क्रमांक देण्यात आला? तर 10वा क्रमांक आपल्या भारताला देण्यात आलेला आहे. यानंतर ली जे म्युंग यांची खालीलपैकी कोणत्या देशाच्या राष्ट्रपतीपदी नियुक्ती करण्यात आली? तर दक्षिण कोरिया. यानंतर ऑपरेशन सिंदूरला समर्पित सिंदूर मेमोरियल पार्क खालीलपैकी कोणत्या ठिकाणी स्थापन केले जाईल? तर कच्छ या. यानंतर विद्यार्थी मित्रांनो, एक्स चॅट कोणाद्वारे लॉन्च करण्यात आले? तर एलॉन मस्क यांच्या.
यानंतर लडाख राजभाषा अधिनियम 2025 नुसार कोणत्या भाषांना ऑफिशियल लँग्वेज म्हणून मान्यता देण्यात आलेली आहे? तर भोटी आणि पुर्गिया. यानंतर जागतिक अन्न सुरक्षा दिन दरवर्षी कोणत्या दिवशी साजरा केला जातो? तर 7 जून या दिवशी. यानंतर आपल्या महाराष्ट्र सर्वाधिक लांबीचा बोगदा समृद्ध महामार्गावर कोणत्या ठिकाणादरम्यान उभारण्यात आलेला आहे? तर इगतपुरी ते कसारा या. यानंतर पुढील प्रश्न, मानद रँक पदोन्नती योजना कोणी सुरू केलेली आहे? तर अमित शहा यांनी. यानंतर पुढील प्रश्न आहे 60वा. तर उमेद पोर्टल कोणता मंत्रालय लॉन्च करणार आहे? तर अल्पसंख्याक मंत्रालय. यानंतर राजीव गांधी वन संवर्धन योजना कोणत्या राज्याने सुरू केली आहे? तर हिमाचल प्रदेश. यानंतर पंतप्रधान संग्रहालय व ग्रंथालयाचे संचालक म्हणून नुकतीच कोणाची नियुक्ती करण्यात आली? तर अश्विनी लोहाणी यांची. यानंतर पुढील प्रश्न, आंध्र प्रदेश राज्यामध्ये किती वर्षानंतर क्रिकेट विश्वचषक सामना होणार आहे? तर 28 वर्षानंतर. यानंतर पुढील प्रश्न, तर राजा खासगाव कोणत्या राज्यातील पहिले सौर मॉडेल गाव बनले? तर हिमाचल प्रदेश. यानंतर पुढील प्रश्न आहे 65वा. तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आर्थिक सल्लागार परिषदेचे अध्यक्ष म्हणून अलीकडेच कोणाची नियुक्ती करण्यात आली? तर एस महेंद्र देव यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. यानंतर खालीलपैकी कोणता देश लेझर शस्त्रांनी शत्रू देशांचे ड्रोन पाडणारा पहिला देश बनला? तर इस्रायल. यानंतर खालीलपैकी कोणती कंपनी अलीकडेच मायक्रोसॉफ्टला मागे टाकून जगातील सर्वात मौल्यवान कंपनी बनली आहे? तर इन्व्हिडिया ही. यानंतर कोणत्या राज्य सरकारने ग्रेटर फ्लोमिंगो अभयारण्य स्थापन केले आहे? तर तामिळनाडू. यानंतर G7 शिखर संमेलन 2025 चे आयोजन कोणत्या देशात करण्यात येणार आहे? तर कॅनडा या. यानंतर भारत सरकारने पारंपरिक मेडिकल क्षेत्रामध्ये गुंतवणूक वाढवण्यासाठी कोणते पोर्टल नुकतेच लॉन्च केले? तर आयुष निवेश सारथी हे पोर्टल. यानंतर डेटॉलने कोणाची ब्रँड अँबॅसेडर म्हणून नुकतीच नियुक्ती केली? तर MS धोनी यांची. यानंतर 2025 महिला आशिया हॉकी कपचे आयोजन कोणत्या देशात करण्यात येणार आहे? तर चीन या. यानंतर कुसुम सी योजना कोणत्या राज्य सरकारद्वारा सुरू करण्यात येणार आहे? तर कर्नाटक. यानंतर कोणत्या कालावधीमध्ये चीनमध्ये 2025 वुमन्स हॉकी आशिया कपचे आयोजन करण्यात येणार आहे? तर 5 ते 14 सप्टेंबर दरम्यान. यानंतर खालीलपैकी कोणत्या दिवशी बालविवाह बंदी अधिनियम 1929 मंजूर करण्यात आला? तर 9 जून या दिवशी. यानंतर जागतिक स्तरावर सायबर गुन्ह्यांचा सामना करण्यासाठी इंटरपोलने कोणते ऑपरेशन नुकतेच सुरू केले? तर ऑपरेशन सिक्युअर सुरू केलेले आहे. यानंतर पुढील प्रश्न, जगातील पहिली नॉन बायनरी चिप कोणत्या देशात लॉन्च करण्यात आली आहे? तर चीन या. यानंतर पुण्यातील इंद्रायणी नदीवर पूल कोसळल्याने एकूण किती जणांचा मृत्यू झाला? तर 4. यानंतर अलीकडेच प्रसिद्ध झालेल्या लिंगभेद निर्देशांक 2025 मध्ये आपल्या भारताला कोणते स्थान मिळाले आहे? तर 131वे स्थान मिळाले आहे. यानंतर अमेरिकन मेडिकल असोसिएशनचे पहिले भारतीय अध्यक्ष कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे? तर डॉक्टर श्रीनिवास मुक्कमल्ला यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. यानंतर संयुक्त अरब अमिरातीमध्ये झालेल्या IIHF महिला आशिया कप 2025 मध्ये आपल्या भारताने कोणते पदक जिंकले? तर कांस्य पदक. यानंतर सांस्कृतिक योगदानासाठी रशियाचा दोस्तोव्स्की स्टार पुरस्कार कोणाला देण्यात आला? तर जावेद अख्तर यांना. यानंतर पुढील प्रश्न, चर्चेतील श्री पद्मनाभ स्वामी मंदिर कोणत्या राज्यात आहे? तर केरळ या. यानंतर शाहेद ड्रोन कोणत्या देशाने विकसित केले आहे? तर इराण या देशाने. यानंतर कोणत्या राज्यामध्ये विथूट नावाचा एक नाविन्यपूर्ण वनीकरण प्रकल्प सुरू करण्यात आला? तर केरळ. यानंतर भारत आणि कोणत्या देशादरम्यान शक्ती लष्करी सरावाची 8वी आवृत्ती आयोजित केली जाईल? तर फ्रान्स. यानंतर पुढील प्रश्न, अलीकडेच इस्रायलने कोणत्या देशाच्या अणुऊर्जा केंद्रावर हल्ला करण्यासाठी ऑपरेशन रायझिंग लायन सुरू केले आहे? तर इराण. यानंतर 2024-25 या आर्थिक वर्षामध्ये कोणत्या राज्यामध्ये सर्वाधिक थेट गुंतवणूक झाली? तर आपल्या महाराष्ट्र. यानंतर पुढील प्रश्न 89वा आहे, तर सर्वात प्रभावशाली पर्यावरणवादी 2025 पुरस्कार कोणाला देण्यात आला? तर आचार्य प्रशांत यांना. यानंतर स्पोर्ट्स वर्ल्ड कप 2025 साठी अलीकडेच कोणाची जागतिक राजदूत म्हणून नियुक्ती करण्यात आलेली आहे? तर क्रिस्टियानो रोनाल्डो. यानंतर पुढील प्रश्न, तर कोणता देश ब्रिक्स मध्ये भागीदार देश म्हणून सामील झाला? तर व्हिएतनाम.
यानंतर जागतिक वाळवंट निर्मूलन दिवस खालीलपैकी कोणत्या दिवशी साजरा केला जातो तर 17 जून या दिवशी. यानंतर कोणत्या दिवशी महाराष्ट्र शासनाने शुद्ध देशी गोवंश संवर्धन दिवस साजरा करण्यात निर्णय घेतला तर 22 जुलै. यानंतर जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेचे विजेतेपद कोणी जिंकले तर दक्षिण आफ्रिका. यानंतर इस्रायल इराण संघर्षाच्या पार्श्वभूमीवर आपल्या भारताने कोणती भूमिका घेतली तर शांततेचं आवाहन. यानंतर पुढील प्रश्न, भारत सरकारने अलीकडेच कोणत्या शहराला युनेस्कोच्या क्रिएटिव्ह सिटी ऑफ गॅस्ट्रोनॉमी म्हणून नामांकित केले तर लखनौ. यानंतर आपल्या भारताचा पहिला विचार करणारा उपग्रह कोणाद्वारे प्रक्षेपित केला जाईल तर टेक मी टू स्पेस द्वारे. यानंतर ISSF विश्वचषक 2025 मध्ये आपला भारत कोणत्या स्थानावर होता तर तृतीय. यानंतर पुढील प्रश्न 99वा, तर संरक्षण क्षेत्रामध्ये सायबर लवचिकता वाढवण्यासाठी कोणत्या देशाने सायबर सुरक्षा सराव सुरू केला तर आपल्या भारत या देशाने. यानंतर 100वा प्रश्न, तर आपल्या महाराष्ट्रामध्ये 1 जून पासून पावसामुळे किती लोक मृत आणि जखमी झाले आहेत असा आकडा 18 जून दिवशी दिला गेला तर 18 मृत आणि 65 जखमी झालेले आहेत. यानंतर पुढील प्रश्न, भारतीय सेनाने नुकतीच रुद्रास्त्रची यशस्वी चाचणी केली आहे तर ते काय आहे तर ते आहे UAV ड्रोन. यानंतर योगा कनेक्ट ग्लोबल समिटचे आयोजन कोठे करण्यात आले होते तर नवी दिल्लीमध्ये. यानंतर आपल्या भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदींना कोणत्या देशाच्या सर्वोच्च नागरी पुरस्काराने सन्मानित करण्यात आले तर सायप्रस या. यानंतर आपल्या भारतामध्ये कोणत्या वर्षानंतर महिला वन डे क्रिकेट वर्ल्ड कपचे आयोजन करण्यात आले तर 2013. यानंतर पुढील प्रश्न, खालीलपैकी कोणाला कमांडर ऑफ ब्रिटिश एम्पायर सन्मान देण्यात आला तर लीना नायर यांना. यानंतर आपल्या भारतातील 4थे सिंह प्रजनन केंद्र कोणत्या ठिकाणी बांधले जाईल तर राजगीर या ठिकाणी. यानंतर कोणत्या राज्याने महाएंग्री AI धोरण 2025 ते 29 मंजूर केले आहे तर आपल्या महाराष्ट्राने. यानंतर आंतरराष्ट्रीय बिग कॅट अलायन्सच्या अध्यक्षपदी कोणाची निवड झाली आहे तर भूपेंद्र यादव यांची. यानंतर अलीकडेच दक्षिण आफ्रिकेने कोणत्या देशाला हरवून ICC जागतिक कसोटी अजिंक्यपद जिंकले तर ऑस्ट्रेलिया. यानंतर पुढील प्रश्न, इस्रायलच्या ऑपरेशन रायझिंग लायनला प्रत्युत्तर म्हणून इराणने सुरू केलेल्या ऑपरेशनचे नाव काय आहे तर ऑपरेशन 2 प्रॉमिस 3. यानंतर आपल्या भारतामध्ये कोणते राज्य अर्थसंकल्पामध्ये आरोग्य क्षेत्रासाठी सर्वाधिक वाटा मंजूर करणारे राज्य ठरले तर मेघालय हे राज्य. यानंतर आपल्या भारताच्या 16व्या जनगणनेची सुरुवात कधी होणार आहे तर 1 ऑक्टोबर 2026 मध्ये. यानंतर पुढील प्रश्न, अहमदाबाद येथे झालेल्या विमान दुर्घटनेचा तपास करण्यासाठी कोणाच्या अध्यक्षतेखाली समिती नेमली तर गोविंद मोहन यांच्या. यानंतर अल्टिमेट टेबल टेनिस 2025 चे विजेतेपद कोणी पटकावले तर यू मुंबा यांनी. यानंतर आपल्या भारतातील पहिला अर्धवाहक कारखाना कोणत्या राज्यात बांधला जाईल तर गुजरात या राज्यामध्ये. यानंतर हॉकी इंडिया मास्टर्स कप 2025 चा पहिला संस्करण कोणत्या शहरात आयोजित केला जाईल तर चेन्नई या. यानंतर आपल्या भारतातील मेटाचे नवीन व्यवस्थापकीय संचालक आणि प्रमुख म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली तर अरुण श्रीनिवास यांची. यानंतर पुढील प्रश्न, शिक्षणाला चालना देण्यासाठी कोणत्या राज्यामध्ये थल्लिकी वंदनम योजना सुरू करण्यामध्ये आली आहे तर आंध्र प्रदेश. यानंतर आपल्या भारतातील सर्वात मोठ्या गतिशक्ती कार्गो टर्मिनलचे उद्घाटन खालीलपैकी कोणत्या ठिकाणी करण्यात आले तर मानेसर या. यानंतर अलीकडेच सिप्री अहवाल 2025 प्रसिद्ध झालेला आहे तर त्यानुसार आपल्या भारताकडे किती अण्वस्त्रे आहेत तर एकूण 180 अण्वस्त्रे आपल्या भारताकडे आहेत. यानंतर पुढील प्रश्न, तर खालीलपैकी कोणी धरती आबा जन भागीदारी नावाची सर्वात मोठी आदिवासी सक्षमीकरण मोहीम सुरू केली तर आदिवासी व्यवहार मंत्रालयाने. यानंतर पुढील प्रश्न, जागतिक शरणार्थी दिवस दरवर्षी कोणत्या दिवशी साजरा केला जातो तर 20 जून. यानंतर पुढील प्रश्न, ई नगरपालिका पोर्टल 2.0 कोणत्या राज्याने सुरू केली तर मध्य प्रदेश या. यानंतर सायबर सुरक्षा अभ्यास कोणत्या संस्थेद्वारा आयोजित करण्यात आला तर डिफेन्स सायबर एजन्सी द्वारा. यानंतर साहित्य अकादमी युवा पुरस्कार 2025 कोणाला जाहीर झालेला आहे तर प्रदीप कोकरे यांना.
यानंतर जलगंगा संवर्धन अभियान कोणत्या राज्याने सुरू केले आहे तर मध्य प्रदेश या राज्याने. यानंतर इराणमध्ये अडकलेल्या भारतीयांना सुरक्षितपणे बाहेर काढण्यासाठी आपल्या भारताने कोणते ऑपरेशन सुरू केले आहे तर ऑपरेशन सिंधू. यानंतर पुढील प्रश्न, नैसर्गिक आपत्तीवर लक्ष ठेवण्यासाठी कोणत्या देशाने झांगहेंग 102 नावाचा उपग्रह प्रक्षेपित केलेला आहे तर चीन. यानंतर बॉन हवामान बदल परिषद 2025 कोणत्या देशात आयोजित करण्यात आली होती तर जर्मनी या. यानंतर ॲबरडीन विद्यापीठाला त्यांचे पहिले भारतीय कॅम्पस कोणत्या ठिकाणी स्थापन करण्यास मान्यता देण्यात आलेली आहे तर नवी मुंबई. यानंतर जागतिक योग दिन आणि जागतिक संगीत दिन दोन्ही दिवस कोणत्या दिवशी साजरे केले जातात तर 21 जून या दिवशी. यानंतर भारत आणि फ्रान्स यांच्यामध्ये कोणत्या कालावधीमध्ये संयुक्त लष्करी सराव शक्ती पार पडणार तर 18 जून ते 1 जुलै दरम्यान. यानंतर कोणते राज्य मोबाईल आधारित ई-वोटिंग सेवा सुरू करणारे भारतातील पहिले राज्य ठरले तर बिहार हे राज्य. यानंतर वर्ल्ड पॅरा ॲथलेटिक्स चॅम्पियनशिप 2025 साठी ब्रँड अँबॅसेडर म्हणून नुकतीच कोणाची नियुक्ती करण्यात आली तर कंगना रणावत यांची. यानंतर पुढील प्रश्न, तर विद्यार्थी मित्रांनो या व्हिडिओचं लाईकचे टार्गेट आपण फक्त 2000 लाईक ठेवलेलं आहे. किती तर फक्त 2000 लाईक. तर विद्यार्थी मित्रांनो लवकरात लवकर सर्वांनी 2000 लाईक पूर्ण करा आणि हे 2000 लाईक पूर्ण झाल्यावर मी ताबडतोब आपल्या टेलिग्राम चॅनलवर या व्हिडिओची PDF अपलोड करणार आहे. ठीक आहे, सर्वांनी लक्षात ठेवा. आणि व्हिडिओ जर तुम्हाला आवडत असेल तर नक्कीच कॉमेंट बॉक्समध्ये व्हिडिओ कसा वाटला हेही सर्वांनी नक्की सांगा. ठीक आहे मित्रांनो. यानंतर कोणत्या राज्याने 2025 ते 2036 हे दशक जलविद्युत दशक म्हणून घोषित केले आहे तर अरुणाचल प्रदेश या. यानंतर युनायटेड नेशनने 2026 हे कोणते वर्ष खालीलपैकी काय म्हणून घोषित केले तर आंतरराष्ट्रीय महिला किसान वर्ष म्हणून. यानंतर पुढील प्रश्न, कैलास मानसरोवर यात्रेला जाणाऱ्या प्रत्येक भाविकाला 1 लाख रुपये देण्याची घोषणा कोणत्या राज्य सरकारने केली आहे तर उत्तर प्रदेश या राज्य सरकारने केली आहे. यानंतर विद्यार्थी मित्रांनो पुढील प्रश्न, अलीकडेच प्रतिभा सेतू पोर्टल नुकतेच कुणी सुरू केले आहे तर याचे योग्य उत्तर आहे UPSCने. यानंतर खालीलपैकी कोणाला MIT चे पहिले भारतीय वंशाचे प्रोव्होस्ट म्हणून नियुक्त करण्यात आले तर अनंथा चंद्रकासन यांना. यानंतर पुढील प्रश्न, कोणत्या राज्याने अलीकडेच शाळांमध्ये हिंदीला सामान्य तृतीय भाषा म्हणून लागू करण्याची घोषणा केली तर याचे योग्य उत्तर आहे आपल्या महाराष्ट्र. यानंतर पुढील प्रश्न, आंतरराष्ट्रीय सार्वजनिक सेवा दिवस दरवर्षी कोणत्या दिवशी साजरा केला जातो तर 23 जून या दिवशी. यानंतर आपल्या भारताच्या संसदेच्या अंदाज समितीच्या कार्यरंभाला एकूण किती वर्ष पूर्ण होत आहेत तर 75 वर्ष. यानंतर पुढील प्रश्न, तर देशातील पहिला महाराष्ट्र रेडिओ महोत्सव कोठे होत आहे तर मुंबईमध्ये. यानंतर UNO ने कोणते वर्ष आंतरराष्ट्रीय सहकार वर्ष म्हणून नुकतेच घोषित केले तर 2025 हे वर्ष. यानंतर सुशील शुक्ल यांना कोणत्या भाषेसाठी बाल साहित्य अकादमी पुरस्कार नुकताच जाहीर झाला तर हिंदी या. यानंतर कोणते मंत्रालयाने भगवान बिरसा मुंडा पुरस्कार नुकताच सुरू केलेला आहे तर आदिवासी. यानंतर पुढील प्रश्न आहे 148वा, तर खालीलपैकी कोणत्या शहरामध्ये गुगलने त्यांचे पहिले आशिया पॅसिफिक सुरक्षा अभियांत्रिकी केंद्र उघडले आहे तर हैदराबाद. यानंतर कोणत्या देशाने इराण विरुद्ध ऑपरेशन मिडनाईट हॅमर नुकतेच सुरू केले तर अमेरिका या देशाने. यानंतर बिली जीन किंग कप 2025 प्लेऑफचे आयोजन कोणता देश पहिल्यांदाच करणार आहे तर आपला भारत देश. यानंतर तिसऱ्या साबा महिला चॅम्पियनशिप 2025 चे विजेतेपद कोणत्या देशाने जिंकले तर आपल्या भारत देशाने जिंकले आहे. यानंतर पुणे मेट्रोच्या विस्तारीकरण प्रकल्पासाठी कोणत्या नवीन कॉरिडॉरला मंजुरी देण्यात आलेली आहे तर हिंजवडी ते शिवाजीनगर. यानंतर CISF ने प्रशिक्षण केंद्राचे नाव कोणाच्या नावावर बदलले आहे तर राजदित्य चोलन यांच्या नावावर बदलले आहे. यानंतर अवयवदान करणाऱ्यांना राज्य सन्मान देणारा केंद्रशासित प्रदेश कोणता ठरला आहे तर पुदुच्चेरी. यानंतर पुढील प्रश्न 155वा, तर भारताच्या पहिल्या सौर अंतराळ मोहिमेचे नाव काय आहे ज्याने अलीकडेच सौर प्लेयर कर्नलची पहिली प्रतिमा घेतलेली आहे तर आदित्य L1. यानंतर मेमरी लीग वर्ल्ड चॅम्पियनशिप 2025 चा विजेता कोण बनला तर विश्वराज कुमार बनलेला आहे.
यानंतर पुढील प्रश्न, जगातील सर्वात व्यस्त विमानतळ कोणता बनला आहे? तर दुबई आंतरराष्ट्रीय विमानतळ बनला आहे. यानंतर आपल्या भारतातील पहिले जागतिक शांतता केंद्र कोठे बांधले आहे? तर गुरुग्राम मध्ये. यानंतर पुढील प्रश्न, 2025 ऑस्कर पुरस्कारांमध्ये सर्वोत्कृष्ट अभिनेता पुरस्कार नुकताच कोणाला मिळाला? तर एड्रियन ब्रॉडी यांना मिळालेला आहे. यानंतर पुढील प्रश्न 160वा आहे. तर नुकतेच रणजी ट्रॉफी 2025 चे विजेतेपद कोणी जिंकले? तर विदर्भने. यानंतर पुढील प्रश्न, नुकतीच भारतीय परिषदेच्या अध्यक्षपदी कोणाची निवड झालेली आहे? तर मनन कुमार मिश्रा यांची निवड करण्यात आलेली आहे. यानंतर अलीकडेच वन नेशन वन पोर्ट उपक्रम कोणी सुरू केला? तर सर्बानंद सोनोवाल यांनी. पुढील प्रश्न, अलीकडेच महिलांच्या इंडोर शॉटपुटमध्ये नवा राष्ट्रीय विक्रम कोणी केला? तर कृष्णा जयशंकर यांनी. यानंतर ICC वन डे स्पर्धेमध्ये कोणी सर्वाधिक षटकार मारण्याचा विक्रम केला? तर रोहित शर्मा यांनी. यानंतर पुढील प्रश्न, कोणता देश जगातील 3ऱ्या क्रमांकाचा जैव इंधन उत्पादक देश बनला आहे? तर आपला भारत देश. यानंतर पुढील प्रश्न, डोनाल्ड ट्रम्प यांनी अलीकडेच कोणती भाषा युनायटेड स्टेट्सची अधिकृत भाषा म्हणून घोषित केलेली आहे? तर इंग्रजी ही भाषा. यानंतर खेलो इंडिया हिवाळी खेळ 2025 चा दुसरा टप्पा कोठे होणार आहे? तर लडाखमध्ये. यानंतर 301 दिवसीय सामने खेळणारा 7वा भारतीय क्रिकेटपटू कोण बनला? तर विराट कोहली बनला आहे. यानंतर अलीकडेच MRF चा ब्रँड अँबॅसेडर कोण बनला? तर शुभमन गिल बनला. पुढील प्रश्न, कोणता देश FIDE बुद्धिबळ विश्वचषक 2025 चे आयोजन करेल? तर आपला भारत देश. यानंतर पुढील प्रश्न 171वा आहे. तर 5 मार्च 2025 रोजी आपल्या महाराष्ट्राच्या अर्थमंत्र्यांनी सादर केलेल्या अर्थसंकल्पाचा मुख्य केंद्रबिंदू काय होता? तर आरोग्य आणि शिक्षण हा होता. यानंतर पुढील प्रश्न, मोबाईल वर्ल्ड काँग्रेस 2025 कोणत्या देशामध्ये आयोजित करण्यात आली होती? तर बार्सिलोना स्पेनमध्ये. यानंतर अलीकडेच फिफाने फिफा विश्वचषक स्पर्धेमध्ये रशिया आणि काँगोसह इतर कोणत्या देशाचा समावेश केलेला आहे? तर पाकिस्तान. यानंतर स्पेशल ऑलिम्पिक जागतिक हिवाळी खेळ कोणत्या देशात आयोजित केले जातील? तर इटली या. यानंतर अलीकडेच सरकारी मार्केट प्लेसचे मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली? तर अजय बडू यांची. पुढील प्रश्न, शरद कमल नुकतेच निवृत्त झाले आहे, तर ते कोणत्या खेळाचा प्रसिद्ध खेळाडू आहे? तर टेबल टेनिस या. यानंतर पद्माकर शिवलकर यांचे नुकतेच निधन झाले, तर ते कोणत्या खेळाशी संबंधित होते? तर क्रिकेट या खेळाशी. यानंतर मुख्यमंत्री एकल महिला स्वयंरोजगार योजना कोणत्या राज्याने मंजूर केली? तर उत्तराखंड. पुढील प्रश्न, चंद्रावर सॉफ्ट लँडिंग करण्यासाठी ब्लू घोस्ट कोणते खाजगी अवकाशयान बनले आहे? तर तृतीय. यानंतर आंतरराष्ट्रीय पातळीवरचा माता रमाईबाई आंबेडकर पुरस्कार कोणाला जाहीर झालेला आहे? तर सीमा पाटील यांना. कोणाला? तर सीमा पाटील यांना. लक्षात ठेवा. 180वा प्रश्न. यानंतर 181वा प्रश्न, तर जागतिक दहशतवाद निर्देशांक 2025 मध्ये कोणता देश प्रथम क्रमांकावर आहे? तर बुर्किना फासो हा देश. यानंतर पुढील प्रश्न, देशामध्ये महिला स्टार्टअप मध्ये कोणते राज्य प्रथम स्थानावर आहे? तर आपले महाराष्ट्र हे राज्य. यानंतर कोणत्या कॅरिबियन देशाने अलीकडेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा सर्वोच्च सन्मान केलेला आहे? तर बार्बाडोस. यानंतर खेलो इंडिया पॅरा गेम्स म्हणजेच KIPG 2025 ची दुसरी आवृत्ती 20 ते 27 मार्च 2025 दरम्यान कोणत्या राज्यात किंवा केंद्रशासित प्रदेशामध्ये आयोजित केली जाणार आहे? तर नवी दिल्ली. यानंतर पुढील प्रश्न, तर अलीकडेच भारत आणि कोणत्या देशाने पाणी, स्वच्छता आणि आरोग्य क्षेत्रामध्ये सहकार्य वाढवण्यासाठी करार केला? तर नेपाळ या. यानंतर पुढील प्रश्न, ICC चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 चे विजेतेपद नुकतेच कोणी पटकावले? तर आपल्या भारत देशाने. यानंतर अलीकडेच 38वी कान्स आंतरराष्ट्रीय खुली बुद्धिबळ स्पर्धा नुकतीच कोणी जिंकली? तर पा इनियान यांनी जिंकलेली आहे. यानंतर भारतीय रिझर्व्ह बँक म्हणजेच RBI ने नवीन कार्यकारी संचालक म्हणजेच ED म्हणून नुकतीच कोणाची नियुक्ती केली? तर डॉक्टर अजित रत्नाकर जोशी यांची नियुक्ती केलेली आहे. यानंतर 19व्या वेल्थ रिपोर्ट 2025 नुसार कोणता देश जगातील 4थ्या क्रमांकाचा जागतिक संपत्ती केंद्र म्हणून उदयास आला? तर आपला भारत हा देश. यानंतर पुढील प्रश्न, अलीकडेच प्रित्झकर पारितोषिक 2025 कोणी जिंकले? तर लिऊ जियाकुन यांनी जिंकले आहे.
यानंतर कोणत्या देशाने अलीकडेच आशियाई महिला कबड्डी चॅम्पियनशिप 2025 चे विजेतेपद पटकावले? तर आपल्या भारत या देशाने. यानंतर पुढील प्रश्न, नुकतीच पहिली महिला केंद्रीय कायदा सचिव कोण बनली? तर अंजू राठी राणा बनल्या आहेत. यानंतर फेडरल बँकेच्या पहिल्या ब्रँड अँबॅसेडर कोण बनल्या? तर विद्या बालन बनल्या. यानंतर नासाचा अंतराळवीर 9 महिन्यांच्या दीर्घ प्रतीक्षेनंतर 19 मार्च 2025 रोजी पृथ्वीवर कोण परतल्या? तर बुच विल्मोर आणि सुनीता विल्यम्स परतल्या. यानंतर कोणत्या राज्याने अलीकडेच महिलांचे हिंसाचारापासून संरक्षण करण्यासाठी हिफाजत प्रकल्प नुकताच सुरू केला? तर पंजाब. यानंतर बँगलोर सिटी युनिव्हर्सिटीचे नाव कोणाच्या नावावर बदलले जाईल? तर डॉक्टर मनमोहन सिंग यांच्या नावावर बदलले जाणार आहे. यानंतर आपल्या महाराष्ट्राचा आर्थिक पाहणी अहवाल 2024-25 विधिमंडळामध्ये कोणी सादर केला? तर अजित पवार यांनी. यानंतर पुढील प्रश्न, तर मध्य प्रदेश राज्यातील माधव राष्ट्रीय उद्यान हे देशातील कितवे व्याघ्र प्रकल्प ठरले आहे? तर 58वे. यानंतर भारत कोणत्या देशासोबत खंजर 12 व्यायामाचे आयोजन करत आहे? तर किर्गिझस्तान. यानंतर आसाम सरकारने जागीरोड इलेक्ट्रॉनिक सिटीचे नाव बदलण्याची घोषणा कोणाच्या नावावर केली? तर रतन टाटा यांच्या नावावर केलेली आहे. तर प्रश्न 200वा. यानंतर पुढील प्रश्न, कॅनडाचा पुढील पंतप्रधान कोण बनले आहेत? तर मार्क कार्नी. यानंतर आयफा अवॉर्ड्स 2025च्या 25व्या आवृत्तीमध्ये सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार कोणाला मिळाला? तर नितांशी गोयल यांना मिळालेला आहे. यानंतर पुढील प्रश्न, तर वर्ल्ड ऑडिओ व्हिज्युअल एंटरटेनमेंट समिट कोठे आयोजित केले जाईल? तर याचे योग्य उत्तर आहे मुंबईमध्ये. यानंतर कोणत्या राज्याने छत्रपती शिवाजी महाराजांचे छायाचित्र असलेल्या रुपे कार्डचे अनावरण केले? तर आपल्या महाराष्ट्र या राज्याने. यानंतर साहित्य अकादमीचा सन 2024चा मराठीसाठी अनुवाद पुरस्कार कोणाला जाहीर झाला? तर सुदर्शन आठवले यांना. यानंतर पुढील प्रश्न पाहूया, तर 12 मार्च रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी कोणत्या देशाच्या राष्ट्रीय दिनाच्या समारंभामध्ये प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते? तर मॉरिशस. पुढील प्रश्न, कोणत्या देशामध्ये उष्णकटिबंधीय चक्रीवादळ अल्फ्रेडने मोठ्या प्रमाणावर विनाश केलेला आहे? तर ऑस्ट्रेलिया. यानंतर पुढील प्रश्न, 9 ते 11 मार्च दरम्यान ग्रीडकॉन 2025चे आयोजन कोठे करण्यात आले आहे? तर दिल्लीमध्ये. पुढील प्रश्न, तर आपल्या भारतातील पहिली रोड ट्रेन कोणी सुरू केली? तर व्होल्वोने सुरू केलेली आहे. यानंतर महाराष्ट्र सरकार रस्ते विकासासाठी कोणाची मदत घेणार आहे? तर आशियाई डेव्हलपमेंट बँकेची. पुढील प्रश्न, कोणते राज्य स्वतःचा उपग्रह प्रक्षेपित करणार आहे? तर आसाम हे राज्य. पुढील प्रश्न पाहूयात, तर खालीलपैकी कोणत्या दिवशी केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलाचा 56वा स्थापना दिवस साजरा करण्यात आला? तर 10 मार्च रोजी. यानंतर जगातील सर्व देशांच्या राजधान्यांमध्ये सर्वात प्रदूषित राजधानी कोणती ठरली? तर दिल्ली ही राजधानी. पुढील प्रश्न, खालीलपैकी कोण आपल्या भारतातील सर्वात श्रीमंत महिला बनल्या आहेत? तर रोशनी नादर. पुढील प्रश्न, तर राष्ट्रकुल क्रीडा महासंघाचे नुकतेच नाव काय बदलले आहे? तर कॉमनवेल्थ स्पोर्ट. पुढील, तर खालीलपैकी कोणी जागतिक कनिष्ठ बुद्धिबळ चॅम्पियनशिप 2025 चे विजेतेपद पटकावले? तर प्रणव व्यंकटेश यांनी. पुढील प्रश्न पाहूया, तर मॉरिशसच्या सर्वोच्च नागरी सन्मानाने सन्मानित होणारे पहिले भारतीय कोण आहेत? तर नरेंद्र मोदीजी. पुढील प्रश्न, कोणत्या राज्याने भारतीय चलन रुपयाचे चिन्ह बदलले आहे? तर तामिळनाडू. यानंतर 15व्या हॉकी इंडिया वरिष्ठ महिला राष्ट्रीय चॅम्पियनशिप 2025 चे विजेतेपद कोणी जिंकले? तर झारखंडने जिंकले आहे. पुढील प्रश्न आहे 220वा, तर आपला महाराष्ट्र राज्य शासनाच्या वतीने कोणत्या ठिकाणी मराठा शौर्य स्मारक उभारण्यात येणार आहे? तर पानिपत. पुढील प्रश्न, अलीकडेच आपल्या भारतातील पहिली हायड्रोजन ट्रेन कोणत्या रेल्वे मार्गावर सुरू होत आहे? तर जिंद सोनीपत या. यानंतर पंतप्रधान सूर्यघर योजनेमध्ये आपले महाराष्ट्र कितव्या क्रमांकावर आहे? तर दुसऱ्या. यानंतर वारकरी साहित्य परिषदेचे मराठी संत साहित्य वारकरी संमेलन कोठे होणार आहे? तर शिर्डीमध्ये. यानंतर अलीकडेच जेम्मा 3 AI मॉडेल कोणी लॉन्च केलेले आहे? तर गुगलने. यानंतर डिजिटल ट्रान्सफॉर्मेशन अवॉर्ड 2025 साठी सेंट्रल बँकिंगने कोणत्या बँकेची निवड केली? तर भारतीय रिझर्व्ह बँकेची निवड केलेली आहे. यानंतर खालीलपैकी कोणता विमानतळ आशियातील सर्वोत्तम विमानतळ बनले आहे? तर इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळ. यानंतर आंतरराष्ट्रीय भारतीय चित्रपट अकादमी पुरस्कार
IIFA 2025 मध्ये सर्वोत्कृष्ट चित्रपट पुरस्कार कोणाला देण्यात आला तर लापता लेडीजला. यानंतर महिला प्रीमियर लीगचे म्हणजे WPL चे विजेतेपद दुसऱ्यांदा कोणी जिंकले तर मुंबई इंडियन्सने. यानंतर श्री संत तुकाराम महाराज पुरस्कार नुकताच कोणाला प्रदान करण्यात आला तर एकनाथ शिंदे यांना. यानंतर पुढील प्रश्न, इंटरनॅशनल मास्टर्स लीगची ट्रॉफी नुकतीच कोणी जिंकली तर इंडिया मास्टर्सने जिंकली आहे. यानंतर राम मनोहर लोहिया कोण होते ज्यांची 115वी जयंती 23 मार्च 2025 रोजी साजरी करण्यात आली तर ते होते स्वातंत्र्य सैनिक. यानंतर पुढील प्रश्न, नुकतेच नवीन वित्त सचिव कोणाला बनवण्यात आले तर अजय सेठ यांना. यानंतर 10वे अखिल भारतीय मुस्लिम मराठी साहित्य संमेलन कोठे आयोजित करण्यात आले तर नागपूरमध्ये. यानंतर BCCIच्या लोकपाल पदावर कोणाची नियुक्ती करण्यात आली तर न्यायमूर्ती अरुण मिश्रा यांची. यानंतर आपल्या महाराष्ट्र राज्याच्या विधानसभेच्या उपाध्यक्षपदी नुकतीच कोणाची निवड झालेली आहे तर अण्णा बनसोडे यांची निवड झालेली आहे. यानंतर खेलो इंडिया पॅरा स्पर्धेमध्ये ॲथलेटिक्समध्ये आपल्या महाराष्ट्राने एकूण किती पदके जिंकली तर 23 पदके. यानंतर टाटा मोटर्सने कोणाची ब्रँड अँबॅसेडर म्हणून निवड केली तर विकी कौशल यांची निवड केली आहे. यानंतर इस्रोने कोणत्या वर्षी मानवयुक्त चंद्र मोहीम प्रक्षेपित करण्याचे लक्ष्य ठेवले तर 2040. यानंतर गोआयबीबोने अलीकडेच ब्रँड अँबॅसेडर म्हणून नुकतीच कोणाची नियुक्ती केली तर ऋषभ पंत यांची. यानंतर उत्तराखंड नंतर समान नागरी संहिता लागू करणारे दुसरे राज्य कोणते असेल तर गुजरात हे राज्य. यानंतर कोणत्या राज्य सरकारने अलीकडेच गंगा आणि शारदा नदी कॉरिडॉरची घोषणा केली तर उत्तराखंड. यानंतर नीती आयोगाचे पूर्णवेळ सदस्य म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे तर राजीव गौबा यांची. यानंतर कोणता देश जगातील सर्वात जास्त दूध उत्पादक देश बनला तर आपला भारत देश. यानंतर आपल्या भारताने कोणत्या राज्याच्या किनाऱ्याजवळ हवेत मारा करणाऱ्या क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी घेतली तर ओडिशा या. यानंतर आपल्या महाराष्ट्र राज्याच्या मुख्य माहिती आयुक्तपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली तर राहुल पांडे यांची. यानंतर वाशिम जिल्ह्याच्या पालकमंत्रीपदी कोणाची निवड करण्यात आली तर दत्तात्रय भरणे यांची. यानंतर पुढील प्रश्न, संगीत कलानिधी पुरस्कार 2025 नुकताच कोणाला प्रदान करण्यात आला तर RK रामकुमार यांना. यानंतर आपल्या महाराष्ट्र विधिमंडळाच्या लोकलेखा समितीच्या अध्यक्षपदी कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे तर विजय वडेट्टीवार यांची. यानंतर पुढील प्रश्न, नुकत्याच जाहीर झालेल्या आकडेवारीनुसार 2024 मध्ये जागतिक चहा उद्योगामध्ये भारत जगातील सर्वात मोठा चहा निर्यात करणारा देश बनलेला आहे तर द्वितीय. कितवा तर द्वितीय बनला आहे. यानंतर 250वा प्रश्न, तर जगातील पहिल्या 10 श्रीमंत महिलांच्या यादीमध्ये समाविष्ट होणारी पहिली भारतीय महिला कोण ठरली आहे तर रोशनी नादर. यानंतर पुढील प्रश्न, अलीकडेच लोकप्रिय नागरिक उत्कृष्टता पुरस्काराने कोणाला सन्मानित करण्यात आले तर संघमित्राताई गायकवाड यांना. यानंतर इलेक्ट्रिक वाहनांना चार्जिंगची सुविधा पुरवण्यासाठी कोणते राज्य प्रथम क्रमांकावर आहे तर आपले महाराष्ट्र हे राज्य. यानंतर नुकताच कोणाला ॲबेल पुरस्कार 2025 देण्यात आला तर मसाकी काशिवरा यांना. यानंतर म्यानमारमधील भूकंपामुळे प्रभावित झालेल्या लोकांना मदत करण्यासाठी आपल्या भारताने कोणते ऑपरेशन सुरू केले तर ऑपरेशन ब्रह्मा सुरू केलेले आहे. यानंतर इंडियन बँक्स असोसिएशनने नवीन अध्यक्ष म्हणून नुकतीच कोणाची निवड केली तर छल्ला श्रीनिवासुलू शेट्टी यांची. यानंतर 66व्या महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेचा विजेता कोण ठरला तर वेताळ शेळके ठरलेला आहे. यानंतर पुढील प्रश्न, या वर्षीचा पुण्यभूषण पुरस्कार नुकताच कोणाला जाहीर झाला तर विजय केळकर यांना. पुढील प्रश्न, तर महाराष्ट्र राज्याच्या 6व्या वित्त आयोगाच्या अध्यक्षपदी कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे तर मुकेश खुल्लर यांची. यानंतर सरस्वती सन्मान 2024 कोणाला जाहीर झालेला आहे तर साधू भद्रेश दास यांना जाहीर झालेला आहे. यानंतर हुरुन ग्लोबल रिच लिस्ट 2025 नुसार जगातील सर्वाधिक अब्जाधीशांची संख्या कोणत्या देशात आहे तर अमेरिका या देशामध्ये. पुढील प्रश्न, आंतरराष्ट्रीय रामायण परिषद खालीलपैकी कोणत्या देशामध्ये आयोजित करण्यात आलेली आहे तर श्रीलंका. पुढील प्रश्न, नुकतेच इंडियन ओपन 2025 स्क्वॅशचे विजेतेपद कोणी जिंकले तर अनाहत सिंग आणि करीम एल ट्रॉकी यांनी जिंकले आहे. यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या खासगी सचिवपदी नुकतीच कोणाची निवड करण्यात आली तर निधी तिवारी यांची निवड करण्यात आलेली आहे. यानंतर रायझिंग स्टार इन AI पुरस्कार नुकताच कोणाला प्रदान करण्यात आला तर योग्य उत्तर आहे डॉक्टर अमेय पांगारकर यांना प्रदान करण्यात आलेला आहे.
यानंतर 1 एप्रिल कोणत्या संस्थेचा स्थापना दिवस आहे तर RBI आणि CBI यानंतर चिनाब नदीवर उभारण्यात आलेल्या जगातील सर्वात उंच रेल्वे पुलाची लांबी किती मीटर आहे तर 1315 मीटर आहे. यानंतर आंतरराष्ट्रीय योग दिवस 2025 ची थीम कोणती घोषित केलेली आहे तर योग फॉर वन अर्थ वन हेल्थ अशी. यानंतर आयुष्यमान भारत मिशन महाराष्ट्र समितीचे अध्यक्ष कोण असणार आहे तर ओमप्रकाश शेट्टे. यानंतर आपल्या महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेच्या सरव्यवस्थापक म्हणून कोणी पदभार स्वीकारला तर सायली भोयर यांनी. यानंतर पुढील प्रश्न 217वा. दरवर्षी अंधत्व निवारण सप्ताह कधी साजरा करण्यात येतो तर 1 ते 7 एप्रिल दरम्यान. पुढील प्रश्न कोणत्या राज्यातील औरंगजेबपूर शहराचे नाव शिवाजी नगर असे करण्यात आले तर उत्तराखंड. पुढील प्रश्न कोणत्या देशाचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांना नोबेल शांतता पुरस्कारासाठी नामांकन देण्यात आले तर पाकिस्तान. पुढील प्रश्न RBIच्या डेप्युटी गव्हर्नरपदी नुकतीच कोणाची नियुक्ती करण्यात आली तर पूनम गुप्ता यांची. पुढील प्रश्न 1 एप्रिल ते 4 एप्रिल दरम्यान आर्मी कमांडर कॉन्फरन्सचे आयोजन कोठे करण्यात आलेले आहे तर नवी दिल्लीमध्ये. पुढील प्रश्न आहे 275वा तर केंद्र सरकारने कोणत्या वर्षापर्यंत भारत नक्षलमुक्त करण्याचे लक्ष्य ठेवले आहे तर 2026 पर्यंत. पुढील प्रश्न चर्चेतील डेब्रीगड वन्यजीव अभयारण्य कोणत्या राज्यात आहे तर ओडिशा या राज्यामध्ये. पुढील प्रश्न आहे वरिष्ठ आशियाई कुस्ती स्पर्धेच्या 21व्या आवृत्तीमध्ये आपल्या भारतासाठी एकमेव सुवर्ण पदक कोणी जिंकले तर मनीषा भानवाला यांनी जिंकले आहे. यानंतर पुढील प्रश्न पाहूयात तर फॉर्ब्स 2025च्या अब्जाधीशांच्या यादीनुसार आपला भारत देश कितव्या क्रमांकावर आहे तर आपला भारत देश आहे 3ऱ्या क्रमांकावर. यानंतर पुढील प्रश्न पाहूयात तर कोणत्या राज्याने गरिबी हटवण्यासाठी P4 पब्लिक प्रायव्हेट पीपल पार्टनरशिप उपक्रम नुकताच सुरू केला तर आंध्र प्रदेश या. यानंतर राजकोषीय आरोग्य निर्देशांक 2025 मध्ये कोणते राज्य प्रथम क्रमांकावर आहे तर ओडिशा हे राज्य. पुढील प्रश्न नुकतेच राष्ट्रीय हँडबॉल चॅम्पियनशिपचे विजेतेपद कोणी जिंकले तर उत्तर प्रदेशने जिंकले आहे. यानंतर 292वा प्रश्न पाहूया तर राष्ट्रीय महिला खो खो स्पर्धेचे विजेतेपद नुकतेच कोणी पटकावले आहे तर आपल्या महाराष्ट्र राज्याने पटकावले आहे. यानंतर पुढील प्रश्न आशियाई क्रिकेट परिषदेच्या अध्यक्षपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली तर मोहसिन नक्वी यांची. यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना कोणत्या देशाच्या सर्वोच्च राज्य सन्मान मित्र विभूषणने सन्मानित करण्यात आले तर श्रीलंका. 295वा प्रश्न तर मायक्रोसॉफ्टने अलीकडेच कोणत्या राज्यामध्ये AI केंद्र स्थापन करण्याची घोषणा केली तर महाराष्ट्र. यानंतर भारतीय नेमबाज सिफत कौर हिने विश्व नेमबाजी स्पर्धेमध्ये कोणते पदक जिंकले आहे तर सुवर्ण पदक जिंकले आहे. यानंतर देशामध्ये किती टक्के बँक खाती महिलांच्या नावावर आहे तर 39.2%. यानंतर प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया योजनेमध्ये आपले महाराष्ट्र राज्यातील कोणता जिल्हा देशामध्ये अव्वल आहे तर छत्रपती संभाजीनगर हा जिल्हा. यानंतर अग्निशमन आणि बचाव सेवांचे DGP कोणाची नियुक्ती करण्यात आली तर सीमा अग्रवाल यांची. यानंतर 300वा प्रश्न तर विश्व बॉक्सिंग चषक स्पर्धेमध्ये सुवर्ण पदक जिंकणारा पहिला भारतीय कोण बनला तर हितेश गुलिया बनलेला आहे. यानंतर पुढील प्रश्न आहे 301वा तर कोणत्या देशाने राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांना की ऑफ ऑनर देऊन त्यांचा सन्मान केलेला आहे तर याचे योग्य उत्तर आहे पोर्तुगाल या. यानंतर अनंतनगर योजना कोणत्या शहरामध्ये सुरू करण्यात आली तर लखनौ या. यानंतर T20 क्रिकेटमध्ये 13,000 धावा करणारा पहिला भारतीय कोण बनला तर विराट कोहली. यानंतर आपल्या महाराष्ट्र सरकारने कोणत्या ठिकाणचे ऐतिहासिक आणि प्राचीन सकलेश्वर मंदिर महादेव मंदिर हे राज्य संरक्षित स्मारक म्हणून घोषित करण्याचा निर्णय घेतला तर अंबेजोगाई. यानंतर कोणत्या तारखेपासून देशामध्ये प्रत्येक राज्यामध्ये एकच RRB बँक असणार आहे तर 1 मे. यानंतर NPCI च्या कार्यकारी संचालकपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली तर रोहिणी राजोल यांची. यानंतर पुढील प्रश्न नुकत्याच झालेल्या जपानी ग्रँड प्रिक्स 2025 चे विजेतेपद खालीलपैकी कोणी जिंकले तर मॅक्स वेस्टपेनने. यानंतर अलीकडेच हरियाणा राज्याने पोलीस भरतीमध्ये अग्निशमन दलासाठी किती टक्के आरक्षण जाहीर केले तर 20%. यानंतर अर्जेंटिना येथे सुरू असलेल्या विश्वचषक नेमबाजी स्पर्धेमध्ये आपल्या महाराष्ट्राच्या रुद्राक्ष पाटीलने कोणते पदक जिंकले तर सुवर्ण पदक गोल्ड मेडल जिंकले. यानंतर भारतीय रिझर्व्ह बँकेने रेपो दर किती टक्के केला आहे तर 6%. पुढील प्रश्न केंद्र सरकारने नौदलासाठी कोणत्या देशाकडून 26 राफेल विमान खरेदी करण्यास मंजुरी दिली तर फ्रान्स या.
यानंतर पंचायत प्रगत निर्देशांकानुसार कोणत्या राज्यामध्ये सर्वात जास्त ग्रामपंचायती आहेत तर गुजरात यानंतर विदर्भ कोकण ग्रामीण बँकेचे महाराष्ट्र ग्रामीण बँकेमध्ये विलीनीकरण होणार असून मुख्यालय कोठे असणार आहे तर छत्रपती संभाजीनगर मध्ये. यानंतर नुकताच चर्चेत आलेला माउंट कनलाऊन कोणत्या देशात आहे तर फिलिपिन्स. यानंतर तिसरी बिमस्टेक कृषी मंत्रीस्तरीय बैठक कोठे आयोजित करण्यात आली तर नेपाळ काठमांडू या ठिकाणी. यानंतर आपल्या भारतीय राष्ट्रपतींनी पोर्तुगालला किती वर्षांनी भेट दिली तर 29 वर्षांनी. यानंतर इको टुरिझमला चालना देण्यासाठी खुबानी ब्लॉसम फेस्टिवल कोठे साजरा करण्यात आला तर लडाखमध्ये. यानंतर ई कॅबिनेट प्रणाली लागू करणारे महाराष्ट्र कितवे राज्य होणार आहे तर 8वे. यानंतर किती वर्षानंतर ऑलिम्पिक स्पर्धेमध्ये क्रिकेटचे पुनरागमन होत आहे तर 128. यानंतर तिरंदाजी विश्वचषक स्पर्धेचा पहिला टप्पा कोणत्या देशात आयोजित करण्यात येणार आहे तर चीन या देशामध्ये. यानंतर जागतिक होमिओपॅथी दिवस नुकताच कधी साजरा करण्यात आला तर 10 एप्रिल रोजी. यानंतर आपल्या भारतातील सर्वात मोठा ड्युअल फीड पेट्रोकेमिकल प्लांट कोणत्या राज्यात बांधला जाणार आहे तर ओडिशा या राज्यामध्ये. यानंतर ISSF विश्वचषक ब्युनॉस आयर्स 2025 मध्ये आपल्या भारताचे स्थान काय आहे तर दुसरे स्थान आहे. पुढील प्रश्न, कोणत्या विमानतळाला भारत आणि दक्षिण आशियाई सर्वोत्तम विमानतळ म्हणून घोषित करण्यात आले तर दिल्ली. यानंतर आंतरराष्ट्रीय सौर आघाडीसोबत कंट्री पार्टनरशिप फ्रेमवर्कवर स्वाक्षरी करणारा पहिला आफ्रिकन देश कोणता ठरला तर मॉरिशस. यानंतर न्यायमूर्ती अरुण पल्ली कोणत्या उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश बनले आहे तर जम्मू आणि काश्मीर व लडाख उच्च न्यायालयाचे. यानंतर महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्याचे नाव बदलून रत्नापूर केले आहे तर खुलदाबाद. यानंतर पुढील प्रश्न, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती कोणत्या दिवशी साजरी केली जाते तर 14 एप्रिल या दिवशी. यानंतर महाराष्ट्र शासनाच्या वतीने कोणत्या कालावधीमध्ये जल व्यवस्थापन कृषी पंधरवडा 2025 साजरा करण्यात आला तर 15 ते 30 एप्रिल दरम्यान. यानंतर पुढील प्रश्न, कोणत्या राज्य सरकारने एप्रिल 2025 मध्ये महिलांना सक्षम करण्यासाठी पिंक ई रिक्षा योजना सुरू केली तर महाराष्ट्र. यानंतर भारताच्या 23व्या कायदा आयोगाच्या अध्यक्षपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली तर दिनेश माहेश्वरी यांची. यानंतर आपल्या महाराष्ट्रातील पहिली मुस्लिम महिला IAS कोण बनली आहे तर आदिबा अनम बनलेली आहे. यानंतर पुढील प्रश्न, लता दीनानाथ मंगेशकर पुरस्कार नुकताच कोणाला प्रदान करण्यात आला तर कुमार मंगलम बिर्ला यांना. यानंतर महाराष्ट्र राज्याला कृषी योजनांसाठी केंद्राकडून किती हजार कोटी रुपये मंजूर झालेले आहे तर 2314. यानंतर देशातील पहिली ATM असणारी एक्सप्रेस ट्रेन कोणती आहे तर पंचवटी एक्सप्रेस. यानंतर RBIने किती वर्षांवरील मुलांना बँकेमध्ये स्वातंत्र्य अकाउंट उघडण्याची परवानगी दिली आहे तर 10. यानंतर भारतातील एकूण कांदा उत्पादनांपैकी महाराष्ट्राचा वाटा किती टक्के आहे तर 35%. यानंतर देशातील पहिल्या वर्ल्ड ऑडिओ व्हिज्युअल अँड एंटरटेनमेंट समिटचे आयोजन कोठे करण्यात आले तर मुंबईमध्ये. यानंतर पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारत सरकारने कोणत्या देशासोबतचा सिंधू जल करार स्थगित केला तर पाकिस्तान. यानंतर गुरुदेव कालीचरण ब्रह्म पुरस्कार 2025 कोणाला प्रदान करण्यात आला तर डॉक्टर अच्युत सामंत यांना. यानंतर आपल्या भारतातील सर्वात मोठे आंतरराष्ट्रीय क्रूज टर्मिनल कोठे सुरू करण्यात आले तर मुंबई महाराष्ट्रामध्ये. यानंतर महाराष्ट्रामध्ये कोणत्या शहरामध्ये FIDE महिला ग्रँड प्रिक्स स्पर्धा आयोजित करण्यात आली तर पुण्यामध्ये. यानंतर आशिया ॲथलेटिक्स चॅम्पियनशिप 2025 कोणत्या देशामध्ये आयोजित करण्यात येणार आहे तर दक्षिण कोरिया. यानंतर ग्लोबल भारत परिषद कोणत्या राज्यामध्ये आयोजित करण्यात येणार आहे तर तेलंगणा. यानंतर पुढील प्रश्न, जागतिक लसीकरण सप्ताह 2025 कधी साजरा करण्यात आला तर 24 ते 30 एप्रिल दरम्यान. यानंतर अरुणाचल प्रदेशातील किती जिल्हे अधिकृतपणे मलेरिया मुक्त घोषित करण्यात आले तर ज्यांची घोषणा जागतिक मलेरिया दिन 2025 रोजी करण्यात आली होती तर 16. यानंतर पुढील प्रश्न, रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेडचे कार्यकारी संचालक म्हणून अलीकडेच कोणाची नियुक्ती करण्यात आली तर अनंत अंबानी यांची. यानंतर पुढील प्रश्न, लता दीनानाथ मंगेशकर पुरस्कार 2025 कोणाला प्रदान करण्यात आला तर कुमार मंगलम बिर्ला यांना प्रदान करण्यात आलेला आहे. यानंतर पाकिस्तान सोबतच्या वाढत्या तणावामुळे भारताने अलीकडेच कोणता लष्करी सराव केला तर आक्रमण. यानंतर खालीलपैकी कोणती कंपनी जागतिक रँकिंगमध्ये अव्वल स्थानावर आहे तर सौदी अरामको ही कोणती तर सौदी अरामको ही. यानंतर 350वा प्रश्न, तर सिमलीपालला भारतातील कितवे राष्ट्रीय उद्यान म्हणून घोषित करण्यात आलेले आहे तर 107
107वे कितवे तर 107वे घोषित करण्यात आलेले आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, या भाग 1 या व्हिडिओमध्ये आपण 350 प्रश्नांचा समावेश केलेला आहे आणि भाग 2 मध्ये आपण पुढील प्रश्न घेणार आहोत. त्यामध्ये 351 पासून ते 650 प्लस प्रश्न असणार आहेत. तर विद्यार्थी मित्रांनो, या 1 ते 2 दिवसांमध्ये भाग 2 देखील मी अपलोड लवकरात लवकर करणार आहे. तर या भाग 1 ला सर्वांनी जास्तीत जास्त चांगला प्रतिसाद देण्याचा प्रयत्न करावा आणि आपल्या लाईकचं टार्गेट देखील पूर्ण करण्याचा सर्वांनी प्रयत्न करावा. यानंतर विद्यार्थी मित्रांनो, खालील 2 प्रश्न मी स्पेशली तुमच्यासाठी ठेवलेले आहेत आणि हे 2 प्रश्न आपण या व्हिडिओमध्ये पाहिले आहेत. ज्या सर्व विद्यार्थ्यांना या 2 प्रश्नाचे उत्तर येत असेल त्यांनी प्लीज कॉमेंट बॉक्समध्ये उत्तर सांगण्याचा पुरेपूर प्रयत्न करावा. तर प्रश्न असा आहे, ऑपरेशन सिंदूर या कारवाईचा संबंध कोणत्या क्षेत्राशी आहे? तर याचे योग्य उत्तर तुम्हाला आपल्या कॉमेंट बॉक्समध्ये सांगण्याचा प्रयत्न करायचा आहे. यानंतर पुढील प्रश्न, तर भारतातील एकूण रामसर स्थळांची संख्या किती झालेली आहे? तर याचेही योग्य उत्तर तुम्हाला आपल्या कॉमेंट बॉक्समध्ये सांगण्याचा प्रयत्न करायचा आहे. आणि विद्यार्थी मित्रांनो, आपल्या व्हिडिओचं लाईकचे टार्गेट आपण फक्त 2000 लाईक ठेवलेलं आहे. तर मला अशी अपेक्षा आहे की तुम्ही लवकरात लवकर 2000 लाईक पूर्ण करताल. आणि मित्रांनो, 2000 लाईक पूर्ण झाल्यावर मी ताबडतोब तुम्हाला या व्हिडिओची PDF आपल्या टेलिग्राम चॅनेलवर अपलोड करणार आहे. तर लवकरात लवकर सर्वांनी 2000 लाईक पूर्ण कराव्यात. आणि तुम्हाला व्हिडिओ आवडलेला असेल तर नक्कीच या व्हिडिओला सर्वांनी लाईक करायला विसरू नका आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. तर चला भेटूयात नवीन व्हिडिओमध्ये. धन्यवाद.